नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात? आज आपण बघा पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आपल्या व्हिडिओची मालिका. आणि आता आपल्याला सीटेटचा पेपर जवळ आलेला आहे. म्हणजे सीटेटचा पेपर आपल्याला 6 सप्टेंबरला आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. टीटेटचा अभ्यास बऱ्यापैकी आपल्या सर्वांचा झालेला होता, पण सीटेटचा अभ्यास आपला मला माहिती नाही कोणाचा झाला आहे की नाही. पण चला आपण त्याची रूपरेषा कशी असती आणि कसे प्रश्न असतात हे आपण बघणार आहोत. कारण सीटेटचं जर पेपर पाहिला आणि पुस्तक जर पाहिलं तर खूप मोठमोठे पुस्तकं आहेत आणि मोठमोठे प्रश्न आणि त्या प्रश्नाची मोठमोठी अशी उत्तरं आहेत. प्रश्न वाचायलाच 1.5 मिनिटं लागतो आणि पर्याय वाचायला 1.5 मिनिटं, म्हणजे 3 मिनिटं आपल्याला सीटेटच्या पेपरला लागणार आहेत. पेपर कव्हर होणार नाही, म्हणून त्यापेक्षा आपण काय करूयात, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शक्य होईल तेवढे आपण सराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. प्रश्न पहिला बघा. प्रश्न पहिला आहे बालविकास व अध्यापनशास्त्रावर आधारित. जरी सीटेटला भाषा हिंदी असेल पण आपण हे प्रश्न मराठीमधूनच घेणार आहोत. तर बघा, जीन पियाजे यांच्या मते मुले कोणत्या वयात वस्तू स्थायित्व आत्मसात करतात? बघा, तर याचा पर्याय दिलेला आहे संवेदी कारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि त्यानंतर दिलेला आहे चौथा पर्याय औपचारिक क्रियात्मक अवस्था. तर याचं योग्य उत्तर आहे संवेदी कारक अवस्था, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा बघा. लेव वायगोत्स्की यांच्या मते ज्ञानाचा विकास कशामुळे होतो? लेव वायगोत्स्की यांच्या मते ज्ञानाचा विकास कशामुळे होतो? तर बघा, याचे पर्याय बघा, अनुवंशिकता आहे का, सामाजिक संवाद आणि संस्कृती आहे, शारीरिक परिपक्वता, केवळ शिक्षक केंद्रित शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे बघा सामाजिक संवाद आणि संस्कृती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी हा दृष्टिकोन कोणत्या टप्प्यात येतो? लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी हा दृष्टिकोन कोणत्या टप्प्यामध्ये येतो? तर याचं योग्य उत्तरच आपण डायरेक्ट बघूया, पारंपरिक स्तर, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौथा. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांतात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांतात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे बघा सामान्य बुद्धिमत्ताचा समावेश होत नाही. भाषिक बुद्धिमत्ता असते, सांगीतिक बुद्धिमत्ता असते, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असते, पण सामान्य बुद्धिमत्तेचा समावेश होत नाही. चला प्रश्न 5वा बघूया. स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? स्कॅफोल्डिंग ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही संज्ञा बघा शिकण्याच्या प्रक्रियेत तात्पुरता आधार देणे याच्याशी संबंधित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पुढचा बघा, 6वा प्रश्न. समावेशक शिक्षण कशावर भर देते? समावेशक शिक्षण कशावर भर देते? तर याचं योग्य उत्तर आहे बघा सर्व विद्यार्थ्यांसाठी समान व सर्वसमावेशक शिक्षण, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. बालके सक्रिय ज्ञान संपादक आहेत असे कोणते मानसशास्त्रज्ञ मानतात? बालके सक्रिय ज्ञान संपादक आहेत असे कोणते शास्त्रज्ञ मानतात? तर याचं योग्य उत्तर आहे
जीन पियाजे आणि लेव वायगोत्स्की. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. अध्ययन अक्षमता प्रामुख्याने कशामुळे प्रभावित होते? अध्ययन अक्षमता प्रामुख्याने कशामुळे प्रभावित होते? तर याचं योग्य उत्तर आहे आनुवंशिकता आणि जैविक घटक. नेक्स्ट प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 9. प्रगतिशील शिक्षण कशावर आधारित आहे? प्रगतिशील शिक्षण कशावर आधारित आहे? तर यातून शिकणे आणि विद्यार्थ्याचे सक्रिय सहभाग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. वर्गामध्ये विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? वर्गामध्ये विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढविण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा व आवडीनुसार शिक्षण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. आता हे 11वा प्रश्न आपण परिसर अभ्यासावर बघणार आहोत. NCF 2005 नुसार प्राथमिक स्तरावर EVSच्या किती मुख्य थीम आहेत? NCF 2005 नुसार प्राथमिक स्तरावर EVSच्या किती मुख्य थीम आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 6 थीम आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती EVSची मुख्य थीम नाही? खालीलपैकी कोणती EVSची मुख्य थीम नाही? तर याचं योग्य उत्तर आहे हवा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त ठरते? मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे मेथी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याची बाग म्हणतात? प्रश्न बघा 14वा. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याची बाग म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. पक्षी या घटकाचे अध्यापन करताना कोणती पद्धत सर्वात प्रभावी ठरते? पक्षी या घटकाचे अध्यापन करताना कोणती पद्धत सर्वात प्रभावी ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे क्षेत्रभेट व निरीक्षण पद्धत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. घाटामध्ये किंवा डोंगराळ भागात कोणत्या प्रकारची घरे प्रामुख्याने आढळतात? तर याचं योग्य उत्तर आहे दगड आणि लाकडापासून बनवलेली घरे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. हाती या प्राण्यांच्या कळपाबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? बघा कळपात फक्त हत्तीनी आणि पिल्ले असतात. कळपामध्ये सर्वात वयस्कर हत्तीनी कळपाची प्रमुख असते. म्हातारे हत्ती कळपात राहतात. हत्ती दिवसातून 2 ते 4 तास झोपतात. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? म्हातारे हत्ती कळपात राहतात. हे चुकीचं आहे. म्हणजे कळपात हत्तीनी आणि पिल्ले असतात. वयस्कर हत्तीनी ही कळपाची प्रमुख असते हे बरोबर आहे. आणि हत्ती दिवसातून 2 ते 4 तास झोपतात हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचं काय आहे? तर म्हातारे हत्ती कळपात राहतात हे चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. मधुमक्खी पालनासाठी सर्वात योग्य महिना कोणता मानला जातो? मधुमक्खी पालनासाठी सर्वात योग्य महिना कोणता मानला जातो? तर ऑक्टोबर ते डिसेंबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. अन्नाचे पचन प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागात पूर्ण होते? तर याचे योग्य उत्तर आहे लहान आतडे.
नेक्स्ट आता बघूया गणिताचा काही भाग. 3 अंकी लहानात लहान संख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यात फरक किती? 3 अंकी लहानात लहान संख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील फरक किती? आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 111. आणि मोठ्यात मोठी संख्या तर ह्यांच्यामधला काय म्हणलेला आहे? 2 अंकी. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. तर यांच्यातला फरक किती आहे? तर 1चा फरक म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या 100 झाली आणि 2 अंकी मोठ्यात मोठी 99 झाली. 100 मधून 99 गेले, उत्तर राहिलं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. जर एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? तर बघा हे गणिताचा जो भाग आहे तो आपल्याला डायरेक्ट करूनच बघायचा आहे. तर मी इथं फक्त तुम्हाला पर्याय सांगणार आहे. तर याचं उत्तर आहे बघा 100 चौरस सेंटीमीटर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. गणितीय संकल्पना समजून घेण्याची प्राथमिक अवस्था कोणती आहे? तर मूर्त वस्तूद्वारे अनुभव देणे ही प्राथमिक अवस्था आहे. असे प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक येतात. एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 2:3, 3:4 आहे तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? तर बघा याचं उत्तर येणार आहे 80. नेक्स्ट आता का ते सोडवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. प्राथमिक स्तरावर गणिताच्या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? प्राथमिक स्तरावर गणिताच्या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर मुलांमध्ये गणितीकरणची क्षमता विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती गणितांची मूल्यांकन पद्धत योग्य नाही? बघा आपल्याला गणितावर सुद्धा किती छान प्रश्न इथे विचारलेले आहेत बघा. खालीलपैकी कोणती गणिताची मूल्यांकन पद्धत योग्य नाही? विद्यार्थ्याचे विचार समजून घेणे, केवळ उत्तराची अचूकता तपासणे, गणितीय भीती दूर करणे का संकल्पनात्मक समज तपासणे? तर याचे योग्य उत्तर आहे केवळ उत्तरांची अचूकता तपासणे हे योग्य नाही. प्रश्न क्रमांक 27. 2 सममूल्य अपूर्णांकाची उदाहरणे ओळखा. 2 सममूल्य अपूर्णांकाची उदाहरणे ओळखा. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे सममूल्य अपूर्णांक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. बेरीज या संकल्पनेची सुरुवात प्राथमिक वर्गात कशी करावी? बेरीज या संकल्पनेची सुरुवात प्राथमिक वर्गात कशी करावी? तर वस्तूंच्या समूहाची एकत्र मोजणी करून, मूर्त उदाहरणे देऊन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी 60 मुली आहेत तर मुलांची संख्या किती? एका वर्गात 30 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत तर मुलांची संख्या किती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 12. मुलांची संख्या आहे 12 म्हणजे मुलं किती झाले? 40%. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30 बघा. फॅन व्हील या भूमितीय विकासाचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? असे प्रश्न आपल्याला सीटेटला विचारले जातात. फॅन व्हील या भूमितीय विकासाचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? भाषा विकासाशी आहे, भूमितीय विचार आहे, संख्याज्ञान आहे का अपूर्णांक आहे? तर याचा योग्य उत्तर आहे भूमितीय विचार, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत अध्यापनशास्त्र भाषा 1 आणि भाषा 2. सूर्योदय या शब्दाची संधी सोडवा. सूर्योदय, सूर्य अधिक उदय, 1 नंबरच बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आकाशात उडणे का फार मोठी आणि कठीण गोष्ट साध्य करणे, हुशार असणे, स्वप्न पाहणे. तर याचं योग्य उत्तर आहे फार मोठी आणि कठीण गोष्ट साध्य करणे. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 33. पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निर्मल, अपवित्र, शुद्ध, पावन. पवित्रच्या विरुद्ध अपवित्र. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 34. प्राथमिक स्तरावर भाषा अध्ययनाचा मुख्य पाया काय असतो? व्याकरणाचे नियम, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, सुंदर हस्ताक्षर, शब्दसंग्रह वाढवणे. प्राथमिक स्तरावर भाषा अध्ययनाचा मुख्य पाया काय असतो? तर ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे कौशल्य आत्मसात करणे. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 35. उपचारात्मक शिक्षण कशासाठी दिले जाते? उपचारात्मक शिक्षण कशासाठी दिले जाते? हुशार मुलांना पुढे नेण्यासाठी, विद्यार्थ्याच्या अध्ययनातील अडचणी व उणिवा दूर करण्यासाठी, का दररोजची तासिका पूर्ण करण्यासाठी, का गृहपाठ तपासण्यासाठी? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी आणि उणिवा दूर करण्यासाठी. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 36. जो भाषेच्या प्रवाहामध्ये टिकून राहतो त्याला काय म्हणतात? जो भाषेच्या प्रवाहामध्ये टिकून राहतो त्याला काय म्हणतात? तर त्याला बहुभाषिक असं म्हणतात. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 37. अंतरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय? आपल्या उत्पन्नानुसार किंवा परिस्थितीनुसार खर्च करणे. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 38. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? मोठ्याने धडा वाचायला सांगावा, चित्रयुक्त आणि रंजक बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे, कठीण शब्दाचे अर्थ सांगावे, प्रश्न विचारून भीती निर्माण करावी. काय आहे बरं याचं उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे चित्रयुक्त आणि रंजक बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे. प्रश्न क्रमांक 39. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा आहे कर्मणी प्रयोग. कारण इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 40. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला काय म्हणतात? ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला काय म्हणतात? तर त्याला केवल वाक्य असे म्हणतात. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 41. आता हे सामाजिक शास्त्र, सामान्य ज्ञान, विज्ञान याच्यावर आधारित आहे. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. प्रश्न क्रमांक 42. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार शालेय शिक्षणाची रचना किती टप्प्यांची आहे? बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार 5+3+3+4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या पद्धतीनं टप्प्यांची रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 43. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार दिला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 21A. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 44. मानवी शरीरातील रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करते? मानवी शरीरातील रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे तांबड्या रक्तपेशी. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 45. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? तर 78% आहे. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 46. अधिगम निष्पत्ती कशाशी संबंधित आहे? अधिगम निष्पत्ती कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुलांनी वर्षभरात काय शिकणे अपेक्षित आहे आणि त्याची क्षमता. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 47. वर्गात सतत येणाऱ्या अपयशाचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते?
वर्गात सतत येणाऱ्या अपयशाचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते? उदाहरणार्थ नैदानिक चाचणी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे 25 वर्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. अन्न साखळीत ऊर्जेचा प्रवाह नेहमी कसा असतो? तर एक दिशात्मक असतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. मूल्यमापनाचे मुख्य स्वरूप कसे असावे? मूल्यमापनाचे मुख्य स्वरूप कसे असावे? केवळ वर्षाच्या शेवटी परीक्षा घेणे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा एक भाग म्हणून सतत सुरू राहणे, कठीण प्रश्न विचारणे का मुलांना वर्गवारी करणे? तर याचे योग्य उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा एक भाग म्हणून सतत सुरू राहणे. तर शिक्षक मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना जे सीटेटला बसलेले आहेत त्यांना पाठवायला सुद्धा विसरू नका. भेटूया आपण लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.